नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। आज आपण आरोग्यशास्त्र अंतर्गत ह्यूमन हायजीन अंतर्गत येणारा एक महत्त्वाचा असा टॉपिक या ठिकाणी या सेशनच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याचं नाव आहे आरोग्य व रोग। म्हणजे एका ह्याच्यामध्ये आपण या ठिकाणी एक आयडियल जे आरोग्याची व्याख्या आहे तर ही पाहायची आणि त्याच्यानंतर हे आरोग्य बिघडवणाऱ्या ज्या काही रोग आहेत तर त्या रोगांचे प्रकार, त्यानंतर त्या रोगांचे लक्षणं, रोग तपासणाऱ्या ज्या काही चाचण्या वगैरे असतात तर या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत। हा संपूर्ण टॉपिक जो आहे तर तो परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, इंटरेस्टिंग देखील आहे आणि त्यासोबतच मित्रांनो आपलं जे आरोग्य आहे तर हे राखण्याच्या दृष्टीने देखील या टॉपिक मधून तुम्हाला बरंच काही शिकता येईल। नेमकं एखाद्या आजारापासून बचाव करण्यासाठी काय करायला हवं आणि जर तो आजार जर झाला तर त्या ठिकाणी त्याची ट्रीटमेंट कशा पद्धतीची असायला हवी, त्या सगळ्या गोष्टी निश्चितच तुम्हाला या चॅप्टरच्या नंतर सगळ्या क्रिस्टल क्लिअर होऊन जातील। तर आता इथं या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा अगदी जो कॉमन वर्ड आहे तो म्हणजे आजारपण। ठीक आहे, आजारपण म्हणजे काय तर आजारी पडणे म्हणजे आपले स्वास्थ्य बिघडणे। ठीक आहे, म्हणजे एकंदर आपली जी स्वस्थ अशी प्रकृती असते तर ती जर त्या ठिकाणी मूलभूत तिच्या त्या भावापासून, त्या स्थायी भावापासून जर बदलत असेल तर त्याला आपण आजारी पडणं किंवा आजारपण म्हणतो। आता साहजिकच याच्यावर बऱ्याचशा आजारांवर आपण घरगुती उपचार करत असतो। बरेचसे उपचार हे सिम्पटमॅटिक असतात, बरोबर आहे। सिम्पटमॅटिक उपचारामध्ये काय असतं तर साहजिकच ताप जर आला तर आपण कपाळावर काय करत असतो बरं तर ओली पट्टी त्या ठिकाणी ठेवत असतो। आता ह्याच्या माध्यमातून आपण शरीरातली अधिकची जी उष्णता आहे तर ती शोषून घेत असतो। किंवा सर्दी वगैरे जर झाली तर आपण तुळशीचा वगैरे काढा पित असतो। म्हणजे एकंदर हे झाले घरगुती उपाय आणि बरेचसे आजार हे घरगुती उपायाने बरे देखील होतात। आजीच्या बटव्यामधले जे काही वेगवेगळे असे आपले औषधं असतात तर त्यामुळे बरेचसे आजार बरे देखील निश्चितच होतात। ते बरे होतात याचा अर्थ त्याच्या मागे जादू आहे असं नाहीये, तर त्याच्या मागे ही त्या ठिकाणी रसायन म्हणजे त्या औषधांमध्ये जे काही रसायन आहेत तर तेच कारणीभूत असतात। आता काही वेळेला मात्र अशा उपायांनी बरे वाटत नाही आणि अशा वेळेस मात्र तुम्हाला कुणाकडे जावं लागतं, डॉक्टरांकडे, वैद्याकडे। ठीक आहे, आता डॉक्टर म्हटल्यानंतर साहजिकच तुम्हाला थोडंसं त्यांच्या पदव्यांविषयी देखील माहिती असायला पाहिजे। या ठिकाणी मित्रांनो वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्या ट्रीटमेंटनुसार, त्यांच्या त्या ठिकाणी पॅथीनुसार डॉक्टरांचेही वेगवेगळे प्रकार असतात। एक जी पॅथी आहे तर त्याला ॲलोपॅथी म्हटलं जातं आणि या ॲलोपॅथी प्रकारचे जे डॉक्टर असतात ना तर त्यांना एमबीबीएस ही पदवी घ्यावी लागत असते। म्हणजे ज्यांनी एमबीबीएस ही पदवी घेतलेली असते तर ते ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत, ह्याला मॉडर्न मेडिसिन देखील म्हटलं जातं। दुसरं जे काही असतं तर ते आयुर्वेदिक डॉक्टर। आयुर्वेदिक डॉक्टर जे असतात तर ते आधुनिक जगामध्ये या सध्याच्या काळामध्ये त्यांना जी पदवी घ्यावी लागते तर ती असते बीएएमएस। ती कोणती असते? बीएमएस। आणखी एक प्रकार तुम्ही नक्कीच पाहिलेला असेल ते म्हणजे होमिओपॅथी। मित्रांनो छोट्या छोट्या साबुदाण्यासारख्या गोळ्या देखील काही डॉक्टर देतात बघा, तर ते होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत असतात तर त्यांची पदवी जी असते तर ती बीएचएमएस असते। कोणती बरं? बीएचएमएस। काही ठिकाणी तुम्हाला युनानी हा प्रकार देखील पाहायला भेटतो, युनानी, तर त्यांची पदवी ही बीयूएमएस असते। कोणती बरं? बीयूएमएस। त्यानंतर इतरही काही स्थानिक अशा त्या ठिकाणी ह्या आजारांवर उपाय करणाऱ्या पॅथी आहेत, त्याच्यामध्ये सिद्धा वगैरे आहे किंवा योगा या काही पॅथी आहेत किंवा नॅचरोपॅथी वगैरे आहेत। पण सगळ्यात जास्त प्रसिद्ध ज्या उपचार पद्धती आहेत तर त्याच्यामध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी वगैरे आहेत। आपल्याला एक जनरल आयडिया पाहिजे की आपण नेमकं कोणत्या प्रकारच्या पॅथीनुसार ही ट्रीटमेंट करतोय, त्या अनुषंगाने मी तुम्हाला ही बेसिक माहिती सांगितलेली आहे। ह्या सगळ्या डिग्री आहेत, ह्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन देखील असतं। जसं एमबीबीएस नंतर एमडी किंवा एमएस म्हणजे हा स्पेशलिस्ट डॉक्टर असतो, इथं देखील एमडी असतो। ठीक आहे, तर ह्या प्रत्येकामध्ये स्पेशलायझेशन होत असतं। आता याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी हेल्थ म्हणजेच आरोग्य ही संकल्पना व्यवस्थित पद्धतीने पाहायची। जेव्हा आपण म्हणतो की माझं शरीर हे निरोगी आहे तेव्हा आपण जनरली त्यामध्ये खूपच त्या ठिकाणी नॅरो माइंडनं किंवा अगदी मोजके क्रायटेरिया लावून विचार केलेला असतो।
एखाद्या व्यक्तीचं शरीर निरोगी आहे, एखाद्याला चांगलं आरोग्य लाभलेलं आहे, याचा अर्थ काय, तर आपल्याला कदाचित वाटू शकतं की तो फिजिकली स्ट्रॉंग आहे. बरोबर आहे. पण मित्रांनो, असं नाहीये. निरोगीपणा असणं किंवा हेल्थ चांगली असणं याचा अर्थ या ठिकाणी WHO, जी एक महत्वाची संस्था आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना, तर या आरोग्य संघटनेनं निरोगी असण्याची किंवा हेल्थ चांगली असण्याची व्याख्या ही 3 आधारांवर केलेली आहे. 3 क्रायटेरिया लावलेले आहेत त्यांनी, आणि त्यांचं म्हणणं आहे की 3ही क्रायटेरिया जर फुलफिल होत असतील तरच तो व्यक्ती निरोगी आहे. यामध्ये पहिला जो क्रायटेरिया आहे, तर तो व्यक्ती शारीरिक दृष्ट्या स्ट्रॉंग असायला पाहिजे, म्हणजेच फिजिकल हेल्थ त्याची चांगली असायला पाहिजे. दुसरा आहे मानसिक दृष्ट्या तो निरोगी असायला पाहिजे, म्हणजे त्याची मेंटल हेल्थ ही चांगली असायला पाहिजे. तुम्हाला तिसरा कोणता प्रकार आहे, तर तिसरा आहे सामाजिक दृष्ट्या. काय बरं, सामाजिक दृष्ट्या देखील तो त्या ठिकाणी हेल्दी पाहिजे. याला सोशल हेल्थ म्हटलं जातं. आता ह्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा. आता शारीरिक दृष्ट्या हा प्रकार तर आपल्याला निश्चितच माहिती आहे. जेव्हा आपलं शरीर साथ देत नाही किंवा त्याच्यामध्ये काही ना काही बिघाड होतो, तेव्हा आपण म्हणतो की बाबा आजार झालेला आहे. पण एक लक्षात घ्या, शरीराप्रमाणेच आपलं मन देखील आजारी पडतं. आपलं मन देखील आजारी पडत असतं, आणि मनाचे आजार जे काही आहेत तर त्यांना मेंटल डिसऑर्डर किंवा सायकोलॉजिकल डिसऑर्डर म्हटलं जातं. त्याच्यामध्ये बरेचसे त्या ठिकाणी मनाचे आजार देखील आहेत, जसं की स्किझोफ्रेनिया. ठीक आहे, स्किझोफ्रेनिया हा एक मनाचा आजार आहे, त्याच्यावर उपचार देखील आहेत. त्याच्यानंतर बायपोलर डिसऑर्डर हा देखील एक मनाचा आजार आहे. शक्यतो आपल्याला काय वाटतं की या जगामध्ये फक्त टायफॉइड, कॉलरा, मलेरिया, HIV, कॅन्सर, डायबिटीज एवढेच आजार आहेत, पण तसं नाहीये. हे एक वेगळं असं सेक्शन आहे आजारांचं, हे मनाचे आजार. याच्यामध्ये अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर अशासारखा आजार आहे. एन्झायटी म्हणजे चिंता रोग, डिप्रेशन, हे सगळे जे आहेत ना आजार, तर हे देखील मनाचे आजार आहेत. आणि हे सगळे आजार नसणं म्हणजे मन हे निरोगी असणं हे देखील आवश्यक आहे, जर तुम्हाला म्हणायचं असेल की तो व्यक्ती हेल्दी आहे. पण असंही असू शकतं की त्याचं मन, त्याचं शरीर दोन्ही स्ट्रॉंग आहे, पण सोशली मात्र, सामाजिक दृष्ट्या मात्र त्याला प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय बरं, तर काही जणांना त्या ठिकाणी स्टेज डिअरिंग नसते. काही जण त्या ठिकाणी थोडेसे 4-2 माणसं जर जमा झालेले असतील तर त्यांच्यासमोर अधिक मोकळ्या पद्धतीनं व्यक्त होऊ शकत नाही. म्हणजे कुठंतरी त्यांना अवघडलेपणा जाणवतो, ते मनातल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. ठीक आहे, म्हणजे एकंदर तुमचं सामाजिक आरोग्य जे काही आहे तर ते देखील चांगलं असणं आवश्यक आहे, जर तुमची हेल्थ चांगली आहे हे म्हणायचं असेल तर. म्हणजे 3 क्रायटेरिया या ठिकाणी फुलफिल होत असतील तरच आपण हेल्दी आहेत असं म्हणू शकतो. कोणते क्रायटेरिया, तुम्ही फिजिकली, मेंटली आणि सोशली हेल्दी असायला हवं, सदृढ असायला हवं, तर त्या ठिकाणी तुमचं आरोग्य हे चांगलं आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर रोग म्हणजे काय. रोग म्हणजे शरीराच्या शारीरिक किंवा मानसिक कार्यातील समतोल ढासळणे किंवा जैविक कार्यामध्ये अडथळा येणे म्हणजेच रोगाची स्थिती निर्माण होणे. शारीरिक किंवा मानसिक, इथं मुद्दामून लिहिलंय बघा, मानसिक. आता मनाच्या बाबत गंमत अशी आहे की मन म्हणजे मेंदू का, तर नाही. मन म्हणजे मेंदू नाहीये. मन ही त्या ठिकाणी एक अशी गोष्ट आहे की जी दिसत नाही, पण ती 100% आहे, आणि विज्ञान देखील मान्य करतं, कारण हे सगळे आजार जे आहेत तर ते मनाचे आहेत. कळालं का. बऱ्याच वेळेस आपण खूप जास्त कन्फ्युजन आपलं होत असतं. एका वेळेस आपल्या तीव्र भावना जेव्हा असतात तेव्हा आपलं हृदय धडधडतं, हृदयाची पंपिंगची स्पीड जी आहे तर ती वाढते, आणि आपल्याला कदाचित वाटतं की आपण जे काही विचार करतो तर त्याचा आणि हृदयाचा संबंध आहे. प्रत्यक्षात हृदयाचा आणि आपल्या विचारांचा काहीही संबंध नाहीये. म्हणजे हृदय विचार करू शकत नाही. विचार करण्याची क्षमता आहे मेंदूकडं. हृदय फक्त त्या विचारांना अनुसरून त्याची गती कमी जास्त करतं, एवढंच आपण म्हणू शकतो. बरं, हा मेंदू तरी काय करतो, तर मेंदू विचार करतो म्हणजे रसायनांचा वापर करतो. मन ही त्याच्यापेक्षा एक अमूर्त अशी गोष्ट आहे. कळलं का. ती एक अमूर्त गोष्ट आहे, ते दिसत नाही पण ते निश्चितच आहे.
आणि ते आजारी देखील पडतं. बरोबर आहे. तर या ठिकाणी आजार, रोग म्हणजे काय, तर शारीरिक आणि मानसिक कार्यातील समतोल ढासळणे आणि त्यासोबतच आपल्या शरीराच्या जैविक कार्यामध्ये अडथळा येणे म्हणजे काय बरं, रोग. त्या रोगाची लक्षणं देखील भिन्न भिन्न असतात. आता रोगांचे प्रकार आपल्याला पाहायचे, खरं तर वेगवेगळे क्रायटेरिया लावल्या जातात. त्याच्यामध्ये या ठिकाणी संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग असे दोन प्रकार पडतात. त्याला इंग्लिशमध्ये कम्युनिकेबल डिसीजेस म्हटलं जातं, संक्रामक आजार. मग आता या आजारांचं वैशिष्ट्य काय, तर हे पसरतात एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे. कशाच्या माध्यमातून, तर कोणत्या ना कोणत्या वाहकाच्या माध्यमातून. म्हणजे हे पसरण्यासाठी काय आवश्यक असतं, वाहक आवश्यक असतो, ज्याला आपण व्हेक्टर म्हणतो. मग हा व्हेक्टर सजीव असू शकतो किंवा निर्जीव असू शकतो. सजीव म्हटलं तर एखादा उंदीर, कुत्रा, डास हे सगळे वाहक आहेत. निर्जीव म्हटलं तर त्या ठिकाणी थुंकी, पाणी, हवा हे सगळे वाहक आहेत. असंसर्गजन्य आजारांचं मात्र असं नसतं. हा आजार जो आहे तर तो कोणत्याही अशा वाहकाच्या माध्यमातून होत नाही, तो कुणालाही होऊ शकतो काही स्पेसिफिक कारणांमुळे. आणि तो ज्याला झालेला आहे तर त्याच्या संपर्कामध्ये तो जो व्यक्ती आलेला आहे तर त्याला तो आजार होत नाही. उदाहरणार्थ एखाद्याला कॅन्सर जर झाला तर कितीही तीव्रतेचा कॅन्सर जरी असला तरी त्याच्या संपर्कात आपण गेलो म्हणून आपल्याला तो कॅन्सर, तो आजार होत नाही, कारण तो असंसर्गजन्य आहे. डायबिटीज ज्याला मधुमेह म्हटलं जातं तर तो असंसर्गजन्य आहे. आपल्याला हे सगळं व्यवस्थित पद्धतीने समजून जायचंय. संसर्गजन्य आजार ज्याला संक्रामक आजार म्हटलं जातं, कशाच्या माध्यमातून होत असतात, तर दूषित हवा, दूषित पाणी, दूषित अन्न किंवा वेगवेगळे वाहक जसं की कीटक आणि प्राणी याद्वारे हे पसरतात. उदाहरण जर म्हटलं तर क्षय ज्याला ट्युबरक्युलोसिस किंवा टीबी म्हटलं जातं, कावीळ ज्याला सोप्या भाषेमध्ये हेपेटायटिस देखील म्हटलं जातं, त्याचेही पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत. कुष्ठरोग ज्याला लेप्रसी म्हटलं जातं, एकेकाळी या रोगाचा प्रसार खूप मोठा होता, याला महारोग म्हणायचे. सर्दी खोकला, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आपल्याला जी साधी सर्दी होत असते, ज्याला आपण त्या ठिकाणी इन्फ्लुएन्झा या नावानं देखील बऱ्याच वेळेस ओळखतो, तर हा देखील एक संसर्गजन्य आजार आहे. तुम्ही अनुभवला असेल, वर्गामध्ये एखाद्याला जर सर्दी झाली, खोकला झाला तर साहजिकच त्याच्या त्या सर्दीच्या त्या शिंगांच्या माध्यमातून तो आजार त्याच्या वर्गमित्रांना तो प्रसाद रूपामध्ये देतो, तो पसरतो. लक्षात आलं का? तर इथं या ठिकाणी रोग्याच्या सतत सहवासामुळे त्याच्या शरीरातले रोगजंतू हवे वाटे व अन्य मार्गाने दुसऱ्या निरोगी माणसाच्या शरीरामध्ये शिरतात आणि अशा वेळेस तो निरोगी व्यक्ती देखील त्या संसर्गाला बळी पडतो आणि संसर्गजन्य आजारांचा त्याला प्रादुर्भाव होतो. तो पुन्हा याच पद्धतीनं समोरच्याला तो आजार त्या ठिकाणी पसरवू शकतो. आता या ठिकाणी जीवाणू, विषाणू, आदिजीव यांच्या आकस्मिक हल्ल्यामुळे संसर्गजन्य आजार होतात. खरं तर याच्याविषयी आपल्याला स्वतंत्र अशी चर्चा करावी लागेल मित्रांनो. म्हणजे एकंदर हे जे काही आहेत ना, तर हे यांना पॅथोजन्स म्हटलं जातं. यांना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, पॅथोजन्स किंवा सूक्ष्म जंतू किंवा याला रोगजंतू हे अधिक प्रॉपर नाव आहे. रोग निर्माण करणारे सूक्ष्म जंतू म्हणजे रोगजंतू. कोणकोणते असतात बरं हे रोगजंतू, तर हे विषाणू असू शकतात, ज्याला व्हायरस म्हटलं जातं. काय बरं, व्हायरस म्हटलं जातं. हे जीवाणू असू शकतात, ज्याला बॅक्टेरिया म्हटलं जातं. ज्याला काय म्हटलं जातं, बॅक्टेरिया. याला या ठिकाणी कवकजन्य आजार म्हणजेच या ठिकाणी फंगल डिसीजेस. काय बरं, फंगल डिसीजेस. त्यानंतर या ठिकाणी आदिजीव जन्य आजार देखील असतात, ज्याला प्रोटोझोआ म्हटलं जातं. त्या प्रोटोझोआमुळे देखील आजार होत असतात. इतरही काही या ठिकाणी कारण आहेत, पण मुख्यत्वे आजार जे आहेत एकतर ते व्हायरल असतात, बॅक्टेरियल असतात, फंगल असतात किंवा प्रोटोझोअल असतात. ओके. आणि यापैकी साधारणतः जे जीवाणूजन्य आजार असतात तर त्यांना ट्रीट करण्यासाठी आपल्याकडे प्रतिजैविके असतात, म्हणजे याला अँटीबायोटिक्स म्हणतात. बरं, याला काय म्हणतात बरं, अँटीबायोटिक्स. आता ह्याच्याबद्दल आपल्याला स्वतंत्र अशी चर्चा करायची की कोणते जीवाणूजन्य आजार आहेत आणि त्यांच्यासाठी कोणते महत्वाचे अँटीबायोटिक्स आहेत. हे सगळं सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या घटकामध्ये आपल्याला पाहावं लागतं. आपण फक्त
या टॉपिकमध्ये जे आजार आहेत तर त्या आजारांचं वर्गीकरण, त्यासाठी कारणीभूत सूक्ष्मजीव आणि त्यासाठीच्या टेस्ट वगैरे ज्या आहेत तर त्या पाहणार आहोत. इथपर्यंत ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित समजल्यात का हे फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. यस. तर सगळ्या गोष्टी इथपर्यंतच्या समजल्या असतील तर आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, काही महत्वाचे संसर्गजन्य रोग आपल्याला पाहायचेत आणि त्यामध्ये पहिला जो आजार आहे तर त्याला क्षय म्हटलं जातं. आता क्षय या मराठी शब्दाचा अर्थ काय होतं तर घटणे, कमी होणे. आता एखाद्या आजाराला क्षय म्हणण्याचं कारण काय असू शकतं बरं? काय कमी होतं ह्याच्यामध्ये? तर क्षय या आजारामध्ये वजन कमी होतं. काय कमी होतं बरं? वजन कमी होतं. क्षयला इंग्लिशमध्ये ट्युबरक्युलोसिस किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये टीबी म्हटलं जातं. आणि या टीबी मध्ये रोगाचे जे लक्षणं असतात तर 15 दिवसापेक्षा देखील जास्त कालावधीसाठी त्याला तीव्र स्वरूपाचा खोकला येत असतो. त्यासोबतच त्याचं वजन झपाट्यानं कमी होत असतं. ताप वगैरे हे कॉमन सिम्पटम्स तर त्याचे असतातच. आता वजन कमी होतं म्हणून त्याला क्षय म्हटलं जातं आणि हा प्राचीन आजार आहे. अगदी महाभारत काळामध्ये देखील किंवा आयुर्वेदामध्ये देखील या क्षय आजाराचा उल्लेख आहे मित्रांनो ग्रंथांमध्ये. ठीक आहे. आता याच्यासाठी कारणीभूत काय असतो तर जीवाणू असतो. म्हणजे एकंदर हा जीवाणूजन्य आजार आहे, बॅक्टेरियल डिसीज आहे. कोणता बॅक्टेरिया यासाठी कारणीभूत आहे तर त्याचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाई. ठीक आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाई. आणि या ट्युबरक्युलाई वरूनच याचं नाव जे आहे तर ते ट्युबरक्युलोसिस ठेवलेलं आहे. कशा पद्धतीनं पसरतो? रोगाच्या थुंकीद्वारे, कारण त्याच्या थुंकीमध्ये ते बॅक्टेरिया असतात. त्यासोबतच हवेद्वारे त्याच्या संपर्कामध्ये जर तुम्ही राहिलात तर साहजिकच खोकला असो किंवा इतर माध्यमातून ती हवा जी आहे तर त्या हवेमधून या जीवाणूंचं संक्रमण होतं, वाहन होतं. त्यासोबतच त्या रोग्याचे कपडे वगैरे जे आहेत तर अशा प्रकारच्या वस्तू वापरल्यामुळं इव्हन त्या रोग्याच्या सानिध्यामध्ये दीर्घकाळ राहिल्यामुळे देखील आजार होऊ शकतो. आता लक्षणे काय तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की खोकला, थुंकीतून रक्त पडणे देखील, तीव्र स्वरूपाचा टीबी जर असेल तर थुंकी वाटे रक्त देखील पडतं, वजन कमी होतं आणि साहजिकच हा लंग्सचा आजार आहे. पण आता गंमत अशी आहे की मित्रांनो, टीबी जो आजार आहे तर तो जरी लंग्सचा असला तरी देखील आपल्याला इतर काही अवयवांचे देखील टीबी पाहायला भेटतात. जसं की पोटाचा टीबी, हाडांचा टीबी, असेही रिअरली केसेस आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे हे बॅक्टेरिया त्या अवयवांवर हल्ला करतात. शक्यतो टीबीच्या रुग्णाला सगळ्यात जास्त जे अवयव टार्गेट होतो त्याचा तर तो म्हणजे त्याचे लंग्स, फुफ्फुस. त्याला धाप लागायला लागते, सतत खोकला यायला लागतो. ठीक आहे. मग आता यावर काही लस वगैरे आहे का तर यस, टीबीची लस ही आपण लहानपणीच घेतलेली असते आणि त्या लसीचं नाव आहे BCG. काय बरं? त्या लसीचं नाव काय बरं? BCG. काही लॉंग फॉर्म आहे का? यस, ह्याचा लॉंग फॉर्म आहे ना, बॅसिलस कॅल्मेटे गुरियन. लक्षात असू द्या, परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारलं जातं की टीबी साठी जी लस आहे तर ती कोणती तर ती आहे BCG. BCGचाही काही फुल फॉर्म आहे का तर यस आहे, बॅसिलस कॅल्मेटे गुरियन. मित्रांनो, ठीक आहे, आता आपण ही लस घेतली याचा अर्थ 100% आपण शुअरली सांगू शकतो का की मला आता टीबी होणारच नाही? नाही, तसं नाही सांगता येणार. आपल्याला ही संरक्षण देत असते पण शेवटी वेगवेगळे कारण आहेत ज्यामुळे टीबीचं त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊ शकतं. बरं, टीबीचं इन्फेक्शन झाल्यानंतर काही ट्रीटमेंट आहे का? यस आहे. आजच्या काळामध्ये जे काही बॅक्टेरियल डिसीजेस आहेत, फंगल आहेत, प्रोटोझोल आहेत तर त्यांच्या बाबत आपण शुअरली सांगू शकतो की जर लवकर ट्रीटमेंट चालू केली तर 100% त्याच्यावर उपाय आहे. प्रॉब्लेम फक्त व्हायरल डिसीजेसला येतो. सगळेच व्हायरल डिसीजेस हे जीवघेणे असतात असं नाहीये, पण जेव्हा कधी हे व्हायरल डिसीजेस त्या ठिकाणी एकदम नव्यानं आपल्या शरीरामध्ये अंतर्भूत होतात तेव्हा मात्र ते जीवघेणे ठरतात. जसं की काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी कोविड आला होता, कोरोना व्हायरस.
त्यानंतर स्वाईन फ्लू आहे, बर्ड फ्लू आहे, हे वेगवेगळे जे फ्लू आहेत, त्याच्यानंतर HIV ह्यासारखे जे आजार आहेत ना मित्रांनो, हे सगळे व्हायरल आहेत. हे आजार धोकादायक, ठीक आहे, कारण ह्यांच्यावर एकतर वॅक्सिन उपलब्ध असेलच ह्याची गॅरंटी नाही, असेल तर उत्तमच, आणि हे आजार झाल्यानंतर त्यांच्यावर ट्रीटमेंट करणं हे तुलनेनं अवघड असतं. जसं की रेबीज सारखा. रेबीज जर तुम्हाला झाला तर त्याच्यावर सध्या तरी उपाय नाहीये. लक्षात आलं का? हा, त्याची लस असते, लस तुमची काळजी घेते, पण समजा रेबीजचं इन्फेक्शन झालं, लक्षणं दिसायला लागले, मग मात्र लस काही करू शकत नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, इथं थोडंसं आपण टीबी बद्दल चर्चा करतोय, तर BCG लस टोचून घ्यायला हवी. रुग्णास इतर ह्याच्यापासून वेगळं ठेवायला हवं, एकंदर क्वारंटाईन करायला हवं. जो नवीन शब्द कोविड पासून आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा झालेला आहे तो म्हणजे क्वारंटाईन, अलग करणे. ठीक आहे. त्यासोबतच नियमित औषधे घ्यावी. आता ट्रीटमेंट काय आहे, तर ट्रीटमेंट ही WHO दिलेली एक ट्रीटमेंट आहे, ज्याला म्हटलं जातं डॉट्स. काय म्हटलं जातं बरं? डॉट्स. त्याचा फुल फॉर्म आहे का, तर यस आहे. त्याला म्हटलं जातं डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. डॉट्स म्हणजे काय? डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. जेवढे दिवस ह्या गोळ्या घ्याव्या लागतात तेव्हा सलग घ्याव्या लागतात, बिलकुल एकही दिवस न चुकता. फार गरजेचं आहे. मोफत मिळतात ह्या. ते काही सरकारी दवाखाने वगैरे येतं तर तिथं ही डॉट्सची ट्रीटमेंट अगदी मोफत असते. सरकारचं ध्येय आहे की भारताला आणि ओव्हरऑल इंटरनॅशनल लेवलला देखील या ठिकाणी सगळ्यांचं ध्येय आहे की या जगाला टीबी मुक्त करायचंय, आणि होणार आहे, कारण हा बॅक्टेरियल डिसीज आहे. आपण पोलिओ सारखा व्हायरल डिसीज या ठिकाणी त्याच्यापासून मुक्त झालो. आज भारतामध्ये पोलिओचा एकही रुग्ण नाहीये. 2014लाच आपल्याला ते सर्टिफिकेट भेटलेलं आहे. तर आणखी देखील आपण टीबीच्या बाबत म्हणावं तशी या ठिकाणी जी काही अचिव्हमेंट असते तर ती करू शकलेली नाहीत. आजही आपल्याला टीबीचे रुग्ण आढळतात. आता पुढचा आजार जो आहे तर त्याला हेपॅटायटिस म्हटलं जातं. याच्यामध्ये या ठिकाणी जे आयटिस हा जो सफिक्स लागत असतो त्याचा अर्थ होतो सूज येणे, इन्फ्लामेशन. मग या ठिकाणी हेपॅट याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो लिव्हर. याचा अर्थ हेपॅटायटिस या आजारांमध्ये कोणत्या अवयवावर सूज येत असणार रे, तर लिव्हरवर सूज येत असते. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत मित्रांनो. खरं तर हेपॅटायटिस A, B, C, D आणि E यापैकी काही संक्रमित रक्ताच्या माध्यमातून देखील पसरतात, इन्फेक्टेड ब्लडच्या माध्यमातून देखील काही पसरतात, तर काही पाण्याच्या माध्यमातून पसरतात. संक्रमणाचे माध्यम इथं दिले बघा, पाणी, रुग्णासाठी वापरलेल्या सुया आणि रक्तपराधन म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन. आता लक्षणे काय आहेत, तर ह्याच्यामध्ये काही कॉमन लक्षणं आहेत. एक तर अशा रुग्णाला भूक लागत नाही, त्याची लघवी पिवळी होत असते, त्यासोबतच त्याचे डोळे जे काही आहेत तर ते देखील थोडेसे पिवळसर दिसतात, उलटी वगैरे होत असते. उपाय आहे का, तर यस, पाण्याच्या बाबत काळजी घ्यावी लागते. पाणी उकळून वगैरे घेणं अपेक्षित आहे. स्वच्छतागृहाचा वापर करण्यापूर्वी व नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत, कारण या ठिकाणी घाणेरडे हात जे आहेत तर त्याद्वारेच जेवण करणं हे देखील बरेचसे आजार पसरण्याचं कारण असतं. त्यामध्ये मग डायरिया आहे, टायफॉइड, कॉलरा हे आजार जे आहेत ना, तर या आजारांमध्ये स्वच्छता खूप जास्त मॅटर करत असते. विशेषतः स्वच्छ पाणी, स्वच्छ अन्न, त्यांचं सेवन करणं हे फार महत्वाचं आहे. आणि यामुळंच ही स्वच्छता कुठंतरी पावसाळ्यामध्ये राखल्या जाऊ शकत नाही. आणि म्हणून या आजारांचं प्रमाण, यांच्या साथी ज्या आहेत ना, तर त्या तुम्हाला पावसाळ्यामध्ये तुलनेनं अधिक प्रमाणामध्ये आढळतात. त्याच्यानंतर पुढचा जो काही आजार आहे तर तो डायरिया, ज्याला अतिसार असं शुद्ध भाषेमध्ये म्हटलं जातं आणि आपल्या नॉर्मल भाषेमध्ये त्याला हगवण लागणे देखील म्हटलं जातं. काय परिस्थिती होते हे निश्चितच तुम्हाला या काळामध्ये जाणवतं. अक्षरशः एकदा जाऊन आलं की लागलीच 5-10 मिनिटाला पुन्हा जावं लागतं, पुन्हा परत आलं की 5-10 मिनिटाला पुन्हा जावं लागतं, आणि दिवसभर आपण काय करतोय, तर एकच काम करतोय. या परिस्थितीमध्ये होतं काय, तर शरीरामधून पाण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग होतो, म्हणजे पाणी निघून जातं आणि या व्यक्तीमध्ये डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. डिहायड्रेशन म्हणजेच काय, तर शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होते. कारण या काळामध्ये जेव्हा तुम्ही शौचाला जात असता, टॉयलेटला जात असता, तेव्हा शेवटी खाल्लेलं तर काही जास्त नसतं, मग जे काही जात असतं तर ते सगळं पातळच जात असतं पाण्याच्या स्वरूपामध्ये. म्हणजे डिहायड्रेशनची समस्या ही एक तीव्र स्वरूपाची समस्या आहे. ठीक आहे. म्हणून या व्यक्तीला थकवा जाणवतो
आणि मग यासाठी एकच उपाय, तो म्हणजे ORS. ORS म्हणजेच काय? ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. जेव्हा कधी तुम्ही त्या हगवणीचा प्रॉब्लेम घेऊन डॉक्टरांकडे जाता, तेव्हा डॉक्टर तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोळ्यांसोबतच ORS मात्र नक्की देणार. आणि एकच म्हणणं असतं, हे पाण्यामध्ये टाकून पित राहा, 2-3 दिवसामध्ये बरं होईल. कशामुळं होत असतं हे सगळं? तर दूषित अन्न आणि दूषित पाणी. कारण काय येतं? जीवाणूमुळे देखील हा प्रॉब्लेम होऊ शकतो, विषाणूमुळे देखील होऊ शकतो, पण खरं जे कारण आहे ना मित्रांनो, तर तो हा बॅक्टेरिया. तर याचं नाव आहे एंटामिबा. सॉरी, हा अमिबाजन्य आजार आहे. तर एंटामिबा हिस्टोलायटिका. त्या एंटामिबा हिस्टोलायटिकामुळं हा आजार त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस आपल्याला झालेला पाहायला भेटतो. उपाय काय? काही नाही, सगळी स्वच्छता राखायची. पाणी वगैरे जे आहे तर ते फिल्टर करून किंवा उकळून गाळून या पद्धतीनं त्या ठिकाणी पिणं अपेक्षित आहे. आणि अन्न वगैरे उघड्यावरचं, विशेषतः पावसाळ्यामध्ये तर उघड्यावरचे पदार्थ खायचेच नाहीत, घरचं खायचं, आनंदी राहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आजार आहे कॉलरा. त्याला पटकी म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? पटकी. आज जरी कॉलराचं प्रमाण एवढं नसलं तरी देखील मित्रांनो, स्वातंत्र्याच्या पूर्वी किंवा जेव्हा भारताची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती, गरिबी प्रचंड प्रमाणात होती, तंत्रज्ञान किंवा विज्ञानाची एवढी प्रगती झालेली नव्हती, त्यावेळेस स्वच्छता वगैरे जी आहे तर तेवढी पाळल्या जाऊ शकत नव्हती. बरोबर आहे. आणि मग अशा काळामध्ये बऱ्याच वेळेस इतिहासामध्ये नोंद झालेला आहे की कॉलराच्या साथी आलेल्या आहेत आणि हजारोंच्या संख्येनं माणसं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत. विचार करा, आज आपण जेव्हा त्या ठिकाणी साथीचा विचार करतो तेव्हा आपल्याला वाटतं की कोरोनाची साथ आली किंवा स्वाईन फ्लू आला, बर्ड फ्लू आला, पण एकेकाळी या आजच्या दृष्टीनं अगदी क्षुल्लक असणारे आजार जे आहेत कॉलरा सारखे, तर त्यांच्याही साथी यायच्या आणि हजारो माणसं त्यामध्ये मारल्या जायचे मित्रांनो. हा एक बॅक्टेरियल डिसीज आहे. साहजिकच आज बॅक्टेरियासाठी आपल्याकडे अँटीबायोटिक भरपूर आहेत. याच्यासाठी कारणीभूत असणारा बॅक्टेरिया आहे व्हिब्रिओ कॉलरी. व्हिब्रिओ म्हणजे या प्रकारच्या बॅक्टेरियाचा आकार असा कॉमा शेप असतो. कसा असतो बरं? कॉमा शेपचा हा आकार असतो व्हिब्रिओ. जेव्हा कोकाय हे नाव असतं ना किंवा कोकस, तेव्हा समजून घ्यायचं त्या बॅक्टेरियाचा आकार स्पेरिकल आहे. बॅसिलस जेव्हा नाव असतं त्या बॅक्टेरियाच्या नावामध्ये, तेव्हा समजून घ्यायचं तो रॉड शेपचा आहे. बॅक्टेरियाचे वेगवेगळे आकार आहेत. रॉड शेपचा बॅक्टेरिया असतो, स्पेरिकल असतो, त्यानंतर कॉमा शेपचा असतो. लक्षात आलं का? तर हा बॅक्टेरिया मात्र कॉमा शेपचा असतो. कशाच्या माध्यमातून होतं? तर दूषित अन्न, दूषित पाणी. सिम्पटम काय? तर साहजिकच डायरियाचे सिम्पटम जे असतात ते तुम्हाला दिसतात. उलट्या, तीव्र जुलाब, पोटात दुखतं, पायामध्ये साहजिकच पेटके वगैरे येतं, अशक्तपणा जाणवतो. काय करायचं? आधी जे करायचं होतं तर तेच इथेही करायचं डायरियाच्या बाबत. सगळी स्वच्छता राखायची. स्वच्छता राखायची, उघड्यावरचे अन्नपदार्थ खायचे नाहीत, पाणी वगैरे उकळून चांगलं गाळून वगैरे प्यायचं. आणि कॉलरासाठी आता लस देखील उपलब्ध आहे, तर ती देखील घेतली तर उत्तमच आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा आजार आहे टायफॉइड. हा देखील दूषित अन्न आणि दूषित पाणी यांच्यामुळे होत असतो. आता हा जीवाणूजन्य आहे, विषाणूजन्य आहे का कसला आहे? हा जीवाणूजन्य. म्हणजे एकंदर जीवाणूजन्य असल्यामुळं धोका एवढा नाहीये. ठीक आहे. ट्रीटमेंट आहेत जीवाणूजन्य आजारांसाठी. साल्मोनेला टायफी नावाच्या एका बॅक्टेरियामुळे हा होत असतो. हे बॅक्टेरिया वगैरे जे आहेत ना, लक्षात असू द्या, व्हिब्रिओ कॉलरी, एंटामिबा हिस्टोलायटिका किंवा हे जे काही साल्मोनेला टायफी आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, हे जे आजार आणि त्यांचे संबंधित जे पॅथोजन आहेत तर हे माहिती पाहिजे तुम्हाला. संक्रमणाचे माध्यम काय? तर दूषित अन्न आणि दूषित पाणी. सिम्पटम काय आहेत? भूक मंदावणे, त्यानंतर डोकेदुखी, मळमळ, पोटावर पुरळ येणे, अतिसार म्हणजे डायरियाचे लक्षणं. ताप मात्र भरपूर येत असतो याच्यामध्ये. 104 फॅरनहाइट पर्यंत ताप असतो. 104 फॅरनहाइट, बरं, 104 डिग्री नाही. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण दवाखान्यामध्ये जातो, डॉक्टर म्हणतो बापरे तुम्हाला खूप ताप आला. आपणही उत्सुकतेने विचारतो किती ताप आलाय हो, आणि तो म्हणतो 104. आपल्या डोक्यामध्ये येतं 104 डिग्री सेल्सिअस. मित्रांनो, 104 डिग्री सेल्सिअस म्हणजे काही साधं तापमान नाहीये. 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळतं. कळालं काय? 100ला तर पाणी उकळतं. 104 जर तापमान आपलं झालं ना बॉडीचं, तर आपल्या शरीरातलं पाणी अक्षरशः आहे नाही त्या सगळ्या ठिकाणाहून वाफेच्या स्वरूपामध्ये बाहेर पडेल. ऑन दी स्पॉट डेथ होईल. हे 104 फॅरनहाइट आहे. आणि फॅरनहाइट काय असतं? तर तापमान मोजण्याचंच एक एकक आहे. लक्षात घ्या. आपण हे केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्समध्ये शिकत असतो. केल्विन हे तापमानाचं एसआय युनिट आहे.
फॅरनाईट हे देखील एक युनिट आहे, डिग्री सेल्सिअस हे देखील एक युनिट आहे. कळालं का? आणि तुम्हाला जर डिग्री सेल्सिअस काढायचं असेल फॅरनाईट पासून तर त्याच्यासाठी फॉर्म्युला देखील आहे 5/9 इन ब्रॅकेट F-32. कळालं का? म्हणजे हे तापमान जर तुम्हाला काढायचं असेल डिग्री सेल्सिअस मध्ये तर 5/9 ब्रॅकेट मध्ये हे 104 घ्या फॅरनाईटच्या जागी आणि हे 32 घ्या. आता हे किती येईल बरं? 104 - 32. इथे कॅल्क्युलेशन करतो मी. हे झाले 2 आणि 10तून 3 गेले 7. हे 5/9. 9 8 72 आणि 8 पंचे 40 म्हणजे 40 डिग्री सेल्सिअस. 104 फॅरनाईट म्हणजे काय? 40 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपलं नॉर्मल बॉडी टेम्परेचर असतं 37 डिग्री सेल्सिअस. तिथून 40 ला जर गेलं तर आपली अवस्था असली होती. विचार करा, 3 डिग्री सेल्सिअस जरी तापमान वाढलं ना तर त्या ठिकाणी आपल्या जीवाला धोका निर्माण होतो. 105 106 ला जर तापमान गेलं तर काही होऊ शकतं. आपण बऱ्याच वेळेस ऐकतो बघा, डॉक्टर म्हणतात की डेथ कशामुळे झाली तर त्याच्या मेंदूपर्यंत ताप पोहोचली होती. ते बोलण्याच्या गोष्टी येतात. तापाचं तीव्रता एवढी इंटेन्सिटी जर वाढली तर साहजिकच नर्व्ह सिस्टीमवर त्याचा परिणाम होतो. म्हणूनच तुम्ही बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी काही तीव्र स्वरूपाची जेव्हा ताप येते ना तेव्हा त्या व्यक्तीला अशा भास झाल्यासारखे देखील होतात बघा. तो बरळायला लागतो काही. कळलं का? म्हणजे एकंदर बॉडी टेम्परेचर आपलं एका लिमिट पेक्षा जर वाढलं तर ते खूप एक सिरियस इश्यू होऊन जातो. त्यामुळंच अशा व्यक्तीला अँटीपायरेटिक ड्रग्स लवकरात लवकर दिल्या जातात. पॅरासिटामॉल वगैरे जे काही आहेत तरी कॉमनली दिल्या जातात. अँटीबायोटिक ड्रग्सच्या माध्यमातून त्याचा ताप उतरवला जातो. आता आणखी एक आपल्या डोक्यामध्ये असतं मित्रांनो की ताप येणं ही वाईट गोष्ट आहे का? नाही. प्रत्येक वेळेस ताप येणं ही वाईट गोष्ट नाहीये. ताप येणं म्हणजे आपलं बॉडी टेम्परेचर वाढणं ही शरीरानं दिलेली एक प्रतिक्रिया आहे. कधी कधी ताप कमी करणं आणि त्यासाठी औषधं घेणं कुठंतरी सायंटिफिकली चुकीचं देखील म्हणावं लागतं. का आपल्याला ताप येतो? का आपलं बॉडी टेम्परेचर वाढतं? त्याचं कारण मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये जेव्हा वेगवेगळे सूक्ष्म जंतू जातात, रोगजंतू जातात, तेव्हा त्या रोगजंतूंना मारण्यासाठी पाण्यामध्ये रोगजंतू आहेत. त्या रोगजंतूंना पाण्यातल्या मारायचं असेल तर आपण पाण्याला गरम करतो. तसं आपलं शरीरही काय करतं तर आपल्या शरीरातले जे काही रोगजंतू आहेत त्यांना मारण्यासाठी शरीरालाच गरम करतं. आणि ते शरीराला गरम करणं म्हणजेच ताप येणं. म्हणजे अशा केसमध्ये तुमच्या शरीरानं तुमच्या हितासाठी बॉडी टेम्परेचर वाढवलेलं असतं. ठीक आहे? म्हणजे प्रत्येक वेळेस ताप हा वाईट असतो असं नाहीये. या ठिकाणी उपाय काय आहेत तर स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी प्यायला हवं. लसीकरण करून घ्यायला हवं. आज टायफॉइडची लस उपलब्ध आहे. सांडपाण्याची व्यवस्थित विल्हेवाट लावायला हवी. कारण सांडपाण्याच्या माध्यमातूनच तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळेस पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन असते आणि त्याच्या बाजूला ड्रेनेजचा पाईप असतो. ठीक आहे? पावसाळ्यामध्ये इकडचं पाणी तिकडं, तिकडचं इकडं, आणि शेवटी ते पिण्याचं पाणी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रेनेजचं पाणी मिसळलेलं असतं तर ते आपल्या घरामध्ये येतं. आणि मग शेवटी परिणाम जे आहेत तर ते कॉलरा, टायफॉइड, हे कावीळ वगैरे असे आजार. त्याच्यानंतर आपल्याला इतर काही महत्वाचे आजार पाहायचेत. ठीक आहे? आता हे आजार जे आहेत तर ह्याच्यामध्ये आपण डेंग्यू पाहणार आहोत. त्याच्यानंतर स्वाईन फ्लू पाहणार आहोत. हा एक संसर्गजन्य असा आजार आहे, व्हायरल डिसीज आहे. तर या आजार या ठिकाणी पाहताना सगळ्यात पहिल्यांदा आपण डेंग्यू बद्दल पाहूया. डेंग्यू म्हटलं की एक मच्छर आपल्याला आठवतो ज्याचं नाव आहे एडिस इजिप्ती. डेंग्यू हा व्हायरल आजार आहे बरं. म्हणजे लक्षात घ्या, इथं हा मॉस्किटो आहे आणि इथं आपण आहेत. ठीक आहे? हा मॉस्किटो आला आणि आपल्याला चावला. याचा अर्थ आजार मॉस्किटो मुळे झाला का? नाही. मॉस्किटो हा डास जो काही आहे तर हे फक्त वाहक आहे. हे फक्त ट्रान्सपोर्टर आहे. प्रत्यक्ष तो जो काही विषाणू असेल, जीवाणू असेल, तो याच्या बॉडीमध्ये होता आणि याच्या माध्यमातून तो आपल्या बॉडीमध्ये शिरलेला आहे. म्हणजे तो पॅथोजन हा वेगळा असतो. जेव्हा आपण म्हणतो की मलेरिया आहे किंवा मग डेंग्यू आहे किंवा मग फिलारियासिस म्हणजे हत्ती रोग वगैरे, याच्यात वाहक आहेत. पण वाहक हा कारणीभूत आहे त्या आजारासाठी हे म्हणणं थोडंसं चुकीचं आहे. वाहकानं तो जो पॅथोजन आहे ना तर त्याला आपल्या बॉडीमध्ये आणून सोडलंय. म्हणजे आजार जो झालाय ना तर तो त्या पॅथोजनमुळं, रोगजंतूमुळे झालेला आहे. लक्षात घ्या, इथं एडिस इजिप्ती जो काही आहे तर तो या ठिकाणी वाहक आहे. आणि प्रत्यक्ष जो व्हायरस आहे ना तर तो व्हायरस आहे फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन 1-2 या विषाणूमुळे तो होत असतो.
ठीक आहे, फ्लेवी व्हायरस जरी लक्षात ठेवलं तरी देखील चालेल. डेंग्यू हा एक सिरियस आजार होऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे अगदी बरेचसे जे टॉपचे सेलिब्रिटी वगैरे येतं, वाटतं ते एक डायरेक्टर होते बघा, यश चोप्रा वगैरे, त्यांचा म्हणजे त्यांचं निधन जे काही झालं ना काही वर्षांपूर्वी, तर ते देखील डेंग्यूनच झालेलं आहे. म्हणजे एकंदर डेंग्यूला हलक्यात घ्यायची चुकी करायची नाही मित्रांनो. हा व्हायरल डिसीज आहे. ह्याच्यामध्ये नेमकं होतं काय, तर आपल्या ज्या प्लेटलेट्स आहेत, प्लेटलेट्स ज्याला रक्तपट्टिका म्हणतात, तर या प्लेटलेट्सची संख्या कमी होते. प्लेटलेट्सची संख्या काय होते बरं, कमी होते. नॉर्मली या प्लेटलेट्स आपल्या रक्तामध्ये 2 लाख ते 4.5 लाख पर ml असतात. या डेंग्यू मध्ये मात्र यांची संख्या झपाट्यानं कमी होते. म्हणजे अगदी सकाळी जर चेक केलं तर रक्त त्यात समजा 80,000 असेल, तर संध्याकाळपर्यंत डायरेक्ट 20,000 पर ml इतकंच राहते ती प्लेटलेटची संख्या, 10,000 पर ml राहते. याच्यामुळे काय होतं, तुम्ही म्हणाल प्लेटलेट कमी झाले तर काय होईल, तर मित्रांनो खूप सिरियस इश्यू होतात. प्लेटलेट या ब्लड क्लॉटिंगचं, रक्त गोठवण्याचं काम करतात. जेव्हा कधी रक्तस्राव होत असतो तेव्हा रक्त गोठवण्यासाठी या प्लेटलेट फार उपयुक्त असतात. आणि जेव्हा या प्लेटलेटची संख्या खूप कमी होते ना, तेव्हा अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो. म्हणजे आपले आतले ऑर्गन जे काही आहेत, व्हायटल ऑर्गन्स म्हणतो त्याला, त्याच्यामध्ये मग लिव्हर आहे, लंग्स आहेत, किडनी आहे, यांच्यामधून आपोआप ब्लिडिंग चालू होऊ शकते, जे की वरतून तुम्हाला लवकर लक्षातच येत नाही. कधी लक्षात येतं, प्रत्यक्ष ते ऑर्गन ओपन केल्यानंतर, चिरफाड केल्यानंतर, तोपर्यंत उशीर झालेला असतो. म्हणजे प्लेटलेट 10,000पेक्षा कमी होणं, 15,000पेक्षा कमी होणं हे खूप जास्त जीव घेणं ठरू शकतं मित्रांनो. याच्यामुळं इंटरनल ब्लिडिंग होऊ शकते, अंतर्गत रक्तस्राव, शरीराअंतर्गत रक्तस्राव होणे. रक्तबिंबिका म्हणजे प्लेटलेट ह्याच्यामध्ये कमी होतात, डोळ्यांच्या खोबणीमध्ये ह्याच्यात दुखायला लागतं, उलट्या होतात, डोकेदुखी, ताप, हे तर अगदी कॉमन लक्षण आहेत, लक्षात घ्या. पण जे काही युनिक असे लक्षण येतं ते म्हणजे प्लेटलेट कमी होणं आणि इंटरनल ब्लिडिंग होणं. त्याच्यानंतर त्याचा प्रसार कशाच्या माध्यमातून होत असतो, तर डासांच्या माध्यमातून. मग डास जे आहेत तर ते फक्त डेंग्यूच वहन करतात का, डेंग्यूच्याच विषाणूचं वहन करतात का, तर नाही. मलेरिया जो काही आहे ना, तर त्या मलेरियाचं वहन देखील डासच करतो. कोणता डास करतो, तर अॅनाफिलस या डासाची मादी करते फक्त. बरं, आता इथेही गंमत बघा, मला जेव्हा विचारलं जातं की मलेरियाचं वहन कोण करतं, वाहक कोण आहे, तर अॅनाफिलस डासाची मादी. म्हणजे अॅनाफिलस डासाची मादी जी आहे, तर एखाद्या मलेरिया झालेल्या व्यक्तीला जर चावली आणि तीच मादी नंतर आपल्याला म्हणजे निरोगी व्यक्तीला जर चावली, तर आपल्याला देखील मलेरिया होणार किंवा होऊ शकतो. मग इथं नराचं काय, गंमत अशी आहे की नर जो आहे तर तो चक्क व्हेजिटेरियन असतो. त्या अॅनाफिलस जो काही नर आहे तर त्याच्यातला नर हा व्हेजिटेरियन असतो, म्हणजे तो रक्त वगैरे पित नाही, तो जे काही झाडाचे पानं वगैरे येतं तर त्यातला रस शोषून त्या ठिकाणी जगत असतो, म्हणजे तो व्हेजिटेरियन आहे. आता मादीला नेमकं असं कशामुळं रक्त प्यावं लागतं, तर तिची देखील मजबुरी आहे. तिच्यामध्ये जे काही एग्ज असतात तर त्या एग्सला ग्रो करण्यासाठी तिला त्या ठिकाणी रक्ताची आवश्यकता असते. मग आता हे हिवताप म्हणजेच मलेरिया, मलेरियाचं तुम्हाला सांगितलं मी, अॅनाफिलस डासाच्या मादीमुळे. आणखी एक आजार आहे तो म्हणजे एक हत्तीरोग, ज्याला फिलारियासिस म्हटलं जातं. इथं तुम्ही पाहू शकता, हत्तीरोगाच्या व्यक्तीमध्ये हत्तीपाय म्हटलं जातं ह्याला, पाय अक्षरशः हत्तीसारखा होऊन जातो. कशामुळे होतो, तर क्युलेक्स डास चावल्यामुळं. ठीक आहे, क्युलेक्स डासाच्या मादीमुळं या ठिकाणी हा आजार होतो. ती क्युलेक्स डासाची मादी आहे ती बिचारी एका निरोगी व्यक्तीला चावलेली आहे आणि या ठिकाणी मग त्या निरोगी व्यक्तीमध्ये ज्या लिम्फ नोड्स आहेत ना, तर त्याला सूज येते. त्या लिम्फ नोड्स मध्ये या ठिकाणी याचे जे काही पॅथोजन आहेत तर ते जातात आणि ते तिथं फुगवटा निर्माण करतात आणि या माध्यमातून या ठिकाणी हा हत्तीरोग त्या व्यक्तीला होतो. हत्तीरोग भारतात सर्वत्र नाहीये, साधारणतः बिहारमध्ये आणि केरळमधल्या काही जिल्ह्यांमध्येच तुम्हाला हा आजार पाहायला भेटतो. म्हणजे एंडेमिक डिसीज आहे. शक्यतो महाराष्ट्रामध्ये वगैरे तुम्ही पाहिलेले देखील नसतील हत्तीरोगाचे पेशंट, रेअरली एखादा असू शकतो. ठीक आहे, डेंग्यूच्या बाबत बघितलेला एडिस डासाच्या मादीमुळे होतो. ठीक आहे, तर हे आणखी एक महत्वाचं, एडिस आणि अॅनाफिलस यांचे जे काही वास्तव्य असतं हे स्वच्छ पाण्यामध्ये होतात. एडिस म्हणजे डेंग्यूचे जे काही डास असतात आणि मलेरियाचे डास असतात तर हे स्वच्छ पाण्यात जगतात, वाढतात. आणि हे क्युलेक्स जे काही आहेत तर हे मात्र जे काही गटार वगैरे असतं तर तिथं सर्वाईव्ह करत असतात. आता डासांची पैदास होऊ नये म्हणून काय करायचं, पाणी जमा होऊ द्यायचं नाही.
ठीक आहे. घराभोवती घरामध्ये कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या. साचलेला असेल तर त्याचा व्यवस्थित निचरा होईल याची काळजी घ्या. साचलेला असेल तर तिथं कीटकनाशकांची फवारणी करा. नगरपालिकेच्या लोकांना बोलवा, तिथं हिवताप निर्मूलन विभागाकडे तक्रार वगैरे करा. गप्पी मासे पाळा. ठीक आहे. तुम्ही बऱ्याच वेळेस ते घोषणा देखील ऐकलेले असतील, गप्पी मासे पाळा आणि हिवताप टाळा. ठीक आहे. तर गप्पी मासे जे काही आहेत तर हे जर तुम्ही हे अशा डबक्यांमध्ये तळ्यांमध्ये जर सोडले तर हे या डासाच्या आळ्या खातात आणि त्यामुळं हिवताप वगैरे जो काही आहे मलेरियाचं प्रमाण जे आहे तर ते नियंत्रणामध्ये राहतं, कारण हे डासांचंच प्रमाण नियंत्रणामध्ये राहतं. तर अशाही पद्धतीनं तुम्ही हे सगळे जे काही उपाय आहेत तर ते करू शकता. पुढचा आजार आहे स्वाईन फ्लू. स्वाईन म्हणजे काय तर डुक्कर, म्हणजे एकंदर डुकराच्या मुळं माणसामध्ये आलेला हा एक आजार आहे. आता तुम्ही मला डुकरामुळे माणसात कसा, तर एक लक्षात घ्या, बरेचसे आजार विशेषतः व्हायरल डिसीजेस मागील काळामध्ये जे काही माणसामध्ये पसरलेले आहेत तर हे प्राणीजन्य आहेत आजार. हे कसले आहेत बरं? प्राणीजन्य. तुम्ही बघा, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, कोविड म्हणजे कोरोना. स्वाईन फ्लू डुकराच्या माध्यमातून पसरतो, बर्ड फ्लू पक्ष्यांच्या माध्यमातून पसरतो, कोविड जो काही आहे तर तो असं म्हटलं जातं की चीनमध्ये ते वटवागळं वगैरे खात होते लोक, त्यांच्या माध्यमातून माणसामध्ये आला. त्यांना झुनोटिक डिसीजेस म्हटलं जातं. त्यांना कोणते डिसीजेस म्हटलं जातं? झुनोटिक डिसीजेस. झुनोटिक डिसीजेस म्हणजे असे डिसीजेस जे प्राण्यांमधून माणसामध्ये येतात. याच्यामध्ये रेबीज वगैरे देखील आहे. ठीक आहे. आणि माणसामधून नंतर ते इतर माणसांना त्या ठिकाणी त्यांचा संसर्ग होऊ शकतो. झुनोटिक डिसीजेस जेव्हा कधी पसरतात तेव्हा महत्वाचं कारण म्हणजे त्या प्राण्यांना खाणं. उदाहरणार्थ कोंबड्या वगैरे, बर्ड फ्लू झालेल्या कोंबड्या जर खाल्ल्या तर साहजिकच तुम्हाला देखील तो होण्याची शक्यता असते. त्यांच्या संपर्कामध्ये तुम्ही राहिलात तर साहजिकच तुम्हाला देखील तो होऊ शकतो. डुकराच्या संपर्कामध्ये जर राहिलं तर साहजिकच त्या डुकराला इन्फेक्शन असेल स्वाईन फ्लूचं तर आपल्यालाही होऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे एकंदर स्वाईन फ्लूचा संसर्ग झालेल्या डुकरामुळे हे माणसामध्ये पसरतो आणि मग एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे. तो व्हायरस जो आहे तर त्याचं नाव आहे H1N1 व्हायरस, ज्याला इन्फ्लुएन्झा ए म्हटलं जातं. आणि असे हे व्हायरस जे आहेत ना ते तुमकीद्वारे, खोकल्याद्वारे, हवेद्वारे वगैरे पसरतात. ठीक आहे. आणि व्हायरल डिसीजेस हे धोकादायक समजल्या जातात मित्रांनो. एकतर ह्यांच्यासाठी प्रॉपर असे औषधं बनलेले नाहीयेत. खूप कमी व्हायरल डिसीजेसवर आपण नियंत्रण मिळवू शकलेलो आहे. त्यामध्ये पोलिओ सारखा एक व्हायरस. ठीक आहे. पोलिओ व्हायरसवर आपण चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळवलेलं आहे. आज भारत पोलिओ मुक्त झालेला आहे 2014 पासून. तरी देखील आपण काळजी बनवून लसीकरण आणखी चालूच ठेवलेलं आहे. 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना त्या लसी दिल्या जातात. पोलिओच्या 2 लसी असतात, 2 प्रकारच्या. एक तोंडावाटे दिली जाते आणि एक इंजेक्शनद्वारे. त्यापैकी तोंडावाटे ओरल पोलिओ वॅक्सिन OPV आपल्याकडे दिल्या जाते. त्या 2 प्रकारच्या लसी कोणत्या? एक साल्क आहे आणि दुसरं सेबिन. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी हे कशाची लक्षणं? स्वाईन फ्लूची लक्षणं. साहजिकच याच्यामध्ये तुमच्या लंग्सला इम्पॅक्ट पडतो, त्यामुळे खोकला वगैरे येतो. त्याच्यानंतर काय बरं, घशामध्ये वगैरे त्या ठिकाणी जळजळ निर्माण होते, घसा घवघवतो, शरीर दुखतं, धाप लागते. तपासणी करता येते का? तर यस, तपासणी करण्यासाठी तो जो व्यक्ती आहे तर त्याच्या घशातली जे काही सॅम्पल आहे तर तो प्रयोगशाळेमध्ये पाठवला जातो. स्वाईन फ्लूच्या वेळेस देखील बघा, नाकामध्ये त्यांनी ते सॅम्पल घेण्यासाठी ते काहीतरी त्यांचं असायचं बघा, ती काडी ती टाकायचे आणि तिथून त्या ठिकाणी तो सॅम्पल घ्यायचे. आणि मग ते सॅम्पल कुठं पाठवलं जातं? तर पुण्यामध्ये एक संस्था आहे मित्रांनो, हा फोटो आहे बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी. ठीक आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, ज्याला या ठिकाणी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था म्हटलं जातं. फार महत्वाची संस्था आहे. विषाणूजन्य आजार जे आहेत किंवा विषाणूवर संशोधन या पुण्यातल्या संस्थेमध्ये होतं. पुण्यामध्ये रेल्वे स्टेशनच्या जवळच ही संस्था आहे बघा, फार महत्वाची संस्था आहे. मग अशा ह्याचे जे सॅम्पल आहेत तर त्या संस्थेमध्ये पाठवल्या जातात आणि तिथून मग ते सांगतात की बाबा आजार आहे का नाही. त्यानंतर दुसरी एक संस्था आहे ती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज, म्हणजे जे काही संसर्गजन्य आजार असतात तर त्यांच्यावर संशोधन करणारी ही संस्था दिल्लीमध्ये आहे. तर दोन्ही संस्थांची नावं लक्षात ठेवा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आज आपण बरेचसे आजार घेतलेले, इथं एकाच दिवशी खूप सारे आजार जर घेतले तर त्यामधूनही कन्फ्युजन मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतं. आणि म्हणूनच आपण उर्वरित जे काही आजार आहेत त्याच्यामध्ये HIV एड्स आहे, त्याच्यानंतर डायबिटीज आहे, त्याच्यानंतर आणखी जे काही आजार आहेत त्याच्यामध्ये कॅन्सर एक आहे. तर हे सगळे आजार आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. हृदयविकार एक पाहायचं आपल्याला,
हार्ट डिसिजेस, त्याच्यानंतर आपल्याला सूक्ष्म जंतूंचे वर्गीकरण हाही प्रकार पाहावा लागणार आहे, तोही महत्वाचा घटक आहे. ठीक आहे, म्हणजे एकंदर हा जो काही टॉपिक आहे किंवा आरोग्यशास्त्र अगदी डिटेलमध्ये आपल्याला समजून घ्यायचंय. कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला राहणार नाही याची खात्री बाळगा. काही अडचण असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी आमच्याकडून लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येतील. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.